नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. धनगर समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून या समाजाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले असा घणाघाती आरोप माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. धनगर समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबत सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डांगे म्हणालेत, धनगर समाज आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे, तरी देखील शासनाकडून ठोस निर्णय घेतले जात नाहीत. समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. शासनाने समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. धनगर समाजाच्या तरुणांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि भटक्या कुटुंबांना स्थिर जीवनमान देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष कृतीतून धनगर समाजाचा विश्वास संपादन करावा, अन्यथा समाज शासनाला योग्य तो राजकीय धडा शिकवेल, असा कडक इशारा देत डांगे यांनी शासनावर जोरदार टीका केली. सामाजिक विषयावर मी आपले विचार आपल्यासमोर मांडणार आहे आणि ते सुद्धा धनगर समाजाच्या विषयी. धनगर समाज आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याची व्यावसायिक स्थिती कशी आहे? मेंढपाळीवर जगणारे उद्ध्वस्त झाले. शासनाने त्यांचे औद्योगिक पुनर्वसन करायला हवे होते, ते केले नाही. समाज वाऱ्यावर सोडला. मेंढपाळीचा उद्योग संपुष्टात आल्यावर रोजगारहीन झालेल्या लोकांनी मुंबई गाठली व झोपडपट्टीत राहून गोदीत ओझी उचलण्याचा व्यवसाय पत्करला जीवन जगण्यासाठी. मेंढपाळी व्यवसायाव्यतिरिक्त देशाच्या दुष्काळी व वनवासी भागात राहणाऱ्या आणि काहींना स्वातंत्र्य सूर्य उगवल्याची माहितीही नाही. एवढे मागासलेला आणि डोंगर पर्वताच्या कड्या कपारीत राहून जीवन जगणारा जो समाज आहे, या समाजातील काही अंश लोकांनी जीवन जगावे लागत आहे. हा गौरवशाली भारताचा कलंक केव्हा पुसला जाणार आहे? सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाने धनगर समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेल्या संस्था, महामंडळे निष्प्रभ झाल्या आहेत. त्या दर्जेदार होऊन समाजाचा आधारस्तंभ व्हाव्यात याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या बाबतीत शासनाला केव्हा जाग येणार? आज गरज आहे, जे स्वतःला समाजाचे पुढारी मानतात अशा सर्वांनी एकत्र येऊन धनगर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. हे धनगर समाजाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व धनगर पुढारी बांधवांना आव्हान करीत आहे की आपण माझ्या विनंतीचा मनपूर्वक विचार करावा. हे पुढाऱ्यांना एकत्र यायचे, पण समाजाच्या उन्नतीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. ते कोणी करत नाही.
आमच्या डरकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाही. का? हे फार्म आहेत, मेंढपाळी फार्म, त्यांना काय मदत अनुदान, त्यांना ज्या सुखसोयी पाहिजेत त्या नाहीत. कुठं धनगराच्या कळपाजवळ एखादा वैद्यकीय डॉक्टर गेलाय? कुठं नाही. बाहेर जा, फिरत्यावर जायचं झक मारलं. हे जे आपल्याकडं कवठ्या मक्कामध्ये त्यांचं क्षेत्र आहे तिथं तरी जातोय का? आणि काय त्यातनं निष्पन्न हो? दर वाढला, 600 रुपये वर गेला आणि त्यामुळे लोकांनी आपली जनावरं विकून टाकली, पैसे मिळवले, देशोधडीला लागले. वर्ग शासनानं याच्यासाठी काय केलं? वाऱ्यावर सोडला. काम करतोय, ओझी उचलतोय आणि राहतोय कुठं? तर पृथ्वीवरची नरकभूमी असलेल्या झोपडपट्टी. आपण कोणी पाहिलं का ते जीवन झोपडपट्टीतलं? मानवी जन्माला येऊन जर कलंक काय लागला असेल तर झोपडपट्टी राहायची पाळी आली असेल. वरच्या बाजूच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी बाहेर यायचं, आपलं सांडपाणी टाकायचं, लघवी करायची, काय करायचं, संडासला जागा असेल जायचं नाही, तिथंच कुठेतरी लहान मुलांना केला तर त्यातच हेच पाणी दुसऱ्याच्या झोपडी समोरनं, त्यांचं पाणी तिसऱ्याच्या झोपडीवरनं, म्हणजे हे झोपडीच्या समोरनं पाणी जायचं आणि तिथंच एका पडद्याच्या आत त्यांचे स्वयंपाक व्हायचा. काय जीवन आहे? काय जीवन आहे? स्वातंत्र्याची 500 वर्ष पूर्ण होत आहेत. केव्हा धनगर समाजाचा विकास व्हायचा? आमचा नव्हे, आम्ही धनगर असलो तर शहरात राहणारे मूळचे, पण जे दऱ्याखोऱ्यात राहतायत, मेंढपाळी करत होते, रोजगार करायला लागत होता, त्यांचा विकास केव्हा व्हायचा? त्यांना चांगले दिवस केव्हा बघायला मिळायचे? जे धनगर समाजाचे आपल्याला स्वतःला पुढारी मानतात ते कुठल्याही पक्षात असू देत, त्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपण एकदा आष्ट्यामध्ये बसूया आणि आपल्या जिल्ह्यापुरता तरी एकत्र विचार करून काय यातनं मार्ग काढता येतोय का पाहूया. तारखेला रविवार आहे आणि जिल्ह्यातल्या नेत्यांनी आष्ट्यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत यावं. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.